विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रसाद लाड सर आहेत। सर, काय सांगाल, विधानसभेची जोरदार तयारी भाजपकडून दिसत आहे? हो, निश्चितपणे आज व्यवस्थापन समितीची देखील घोषणा झाली। मुंबई भाजपा कोर कमिटीची आज बैठक झाली, त्याला आम्ही सर्व उपस्थित होतो। केंद्रीय निरीक्षक व सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजींच्या नेतृत्वात आजची बैठक झाली आणि मुंबईसह महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस काल आमचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री सन्माननीय अमितभाईंच्या उपस्थितीत जो मानस झाला तो 125च्या वर आकडा नेण्याचा जो प्रयत्न आहे तो कशा पद्धतीत करता येईल, संघटन कसं मजबूत करता येईल, त्यासाठी चर्चा झाली आणि या समितीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जिम्मेदाऱ्या दिल्या गेल्या। खरं तर सर, विधानसभेमध्ये भाजपच्या जागा कमी करू, देवेंद्र फडणवीसांवर बोलणारे मनोज जरांगे असतील, त्यावेळी अनेक नेते त्या गोष्टीला काउंटर करत नाहीत, परंतु प्रसाद लाड सारखे नेते जे आहेत ते समोर येतात, पक्षाची बाजू मांडतात, आपल्या नेत्याची बाजू मांडतात। अशा नेत्याला या समितीमध्ये डावलण्यात आली आहे अशी राजकीय चर्चा नाही, मला वाटतं ही राजकीय चर्चा सर्व बोगस आहे। यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षाच्या कॅलिबरचे नेते असतात आणि प्रत्येकाला संधी ही दिली गेली पाहिजे। मला माझ्या पक्षावरती आणि माझ्या नेत्यावरती पूर्ण विश्वास आहे। आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी असतील, केंद्रीय मंत्री अमितभाई शाह असतील, हे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये चांगली मोठी जिम्मेदारी माझ्याकडे देतील। निवडणुका ही फक्त निवडणूक लढणं नसतं, तर त्याचं व्यवस्थापन असतं, त्याची मागची बाजू असते, निवडणुकीमध्ये इतरही काही विषय असतात। त्यामुळे देवेंद्रजींनी निश्चितपणे या गोष्टीचा विचार केला असेल की या व्यवस्थापन समिती व्यतिरिक्त काहीतरी जिम्मेदारी जी माझ्याकडे दिली जाईल याची मला खात्री आहे। आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, देवेंद्रजीचा शिलेदार म्हणून या पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आणण्याचा जो आम्ही विडा उचलला आहे तो निश्चितपणे आम्ही करू। मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही पुन्हा एकदा सत्तेत येईल याची देखील मला खात्री आहे। जबाबदारी विधानसभेची असू शकते, जी काही जिम्मेदारी देतील। आम्ही कधीच पक्षाकडे काही मी कधी मागितलं नाही। आपण जरांगे पाटलांचा उल्लेख केला, ज्या ज्या वेळेला जो व्यक्ती माझ्या पक्षावरती, माझ्या नेत्यावरती बोट दाखवेल त्याच्या अंगावर जाण्याचं काम मी केलं। मग शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरेजी असतील, संजय राऊत असतील, जरांगे पाटील असतील, का काँग्रेसचे नाना पटोले असतील, देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, आमचे मोठे भाऊ आहेत। भारतीय जनता पार्टी आमचा मायबाप आहे। आम्ही पक्षामध्ये राष्ट्रप्रथम, द्वितीय पक्ष, तृतीय आम्ही स्वतःला विचार करतो आणि त्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता तृतीय म्हणून पाहत असताना आमचे नेते नरेंद्र मोदी, अमितभाई आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जो कोणी बोलेल त्याच्या विरोधात निश्चितपणे ह्या प्रसाद लाड नावाची टोफ ही गडगडणारच आहे, हे निश्चित आहे। सर, शेवटचा प्रश्न, थोड्या वेळापूर्वी किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे, या व्यवस्थापन समितीमध्ये त्यांना संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, परंतु त्यांनी ट्विट केलं आहे की मला न विचारता एक अपमानास्पद वागणूक देत माझी या समितीमध्ये नेमणूक केलेली आहे आणि मला हे पद नको आहे। प्रदेशाध्यक्ष आणि रावसाहेब दानवे जे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांनी पत्र लिहिले। माझं या बाबतीत ना रावसाहेबांची चर्चा झाली, ना बावनकुळेंची चर्चा झाली, ना किरीटभाईंची देखील चर्चा झाली। किरीटभाईंनी जे पत्र लिहिलं आहे त्या बाबतीतला जो निर्णय आहे, किरीटभाई देखील एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्या बाबतीतला निर्णय प्रदेशाध्यक्ष, समन्वय समितीचे प्रमुख आणि माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील। कारण किरीटभाईंनी निश्चित पत्र काय लिहिलं हे देखील मला माहीत नाही। मी मगाशी TV9च्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आता ZTVच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खाली आलो आणि आपण मला प्रश्न विचारताय, त्यामुळे ते ट्विटही मी पाहिलेलं नाही आहे। निश्चितपणे ट्विट पाहून याच्यावरती प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर नक्कीच याच्यावर प्रतिक्रिया देईन। धन्यवाद। तर हे होते भाजप नेते प्रसाद लाड, त्यांनी आपल्याला ही संपूर्ण सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि माझ्या नेत्यावर जो कोणी टीका येईल त्याच्यावर माझी तोफ धडाडणार, परंतु व्यवस्थापन समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांना स्थान मिळालेलं नाही, ते यादीमधून तर आपल्याला समजते। कॅमेरा पर्सन कन्हैयासोबत अजय झंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।